तर असं म्हणायचं मी म्हणेल, मला काय टीका नाही करायची, मला कीव येते की जे जुन्नर तालुक्यात झालं नाही. परंतु संजय काळे पण एवढा आणि माझे संचालकसुद्धा काय आम्ही काय शिपूट घातलेलं नाही, गप्प बसलो, त्याचा गैरसमज व्हायला लागला, कोणी समजत असेल दादागिरीच्या भाषेत बोलत असेल. माझं जाहीर आव्हान आहे ते बाकीचं जे आहे ते बेकायदेशीर केलं किंवा जे अपमान मार्केट कमिटीचा बदनामी, माझी बदनामी, संचालकाची बदनामी, त्याच्यावर मी कायदेशीर केल्याशिवाय राहणार नाही. ते बोलणारे पण हे बोलतो मी या बाबतीत नम्रपणे सांगतो, आपल्याला सही शिकायच्या नाकला देतो. आज इथं मी तुम्हाला सांगतो, मला शरददादा सोनवणे हे तालुक्याचे आमदार आहेत. ते एका पक्षाचे आमदार नाही, कोण आमचा विरोधी संचालक आहे एका त्याच्या पक्षाचे नाहीत. ते माझे आमदार आहेत, माझ्या संचालकाचे आमदार आहेत, जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत. आणि मी 25 वर्ष राजकारण माधुशेठ करतो. मी प्रत्येकाचा प्रोटोकॉल ठेवलेला आहे. मी माझ्या 25 वर्षाच्या काळात कुणी सांगावं की मी वैयक्तिक कोणाही नेत्याविरुद्ध कोणत्याही पक्षाच्या ना मागे ना पुढे जाहीर बोललेलं नाही. मी पण सभापती आहे. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आदरणीय अजितदादा पवार साहेबांबरोबर काम करतो. मार्केट कमिटी तुमच्या आशीर्वादानं मी 22 वर्ष काम करतो. सहकार वर्षी दादासाहेब काळेंनी मार्केट कमिटी केली म्हणून भावनिक नातं आहे. जसं सतेल दादाचं आहे, नृत्य शेठ सरकारने स्थापन केलं, जसं वल्लभ शेठ त्यांचं योगदान हे आहे. त्याचा गैरफायदा कोणी घेऊन येऊ का? संजय काळे गप्प बसतो, केम्ब्रिज कोण काय काय बोलायला लागलं, काय काय बोलायला लागलं. मला आत्ता यूट्यूबला कळलं की मला कोणी टाकलं की आज सतीशला आपलं शरददादा म्हणाले सोनवणे आमदार. मला टीका नाही करायची, ते माझे मित्र आहेत, तालुक्याचे आमदार आहेत, पक्षाचे नाही. ते आज पक्ष तिथं विधानसभेत गेलो व्हीपच्या वेळी. त्यांना यांनी गैरसमज माझ्या सन्माननीय तक्रारदार संचालकांनी काहीतरी सांगितलं असेल, त्यांनी टाकलं की अजितदादा पण असं पाठिंबा देणार नाही. नाही नाही, मी त्यांना सांगू इच्छितो की दादा, तुम्ही संतोष चव्हाणचे किंवा एकनाथ शिंदे गटाचे मनसेचे आमदार नाही, तुम्ही संजय काळेचे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या जनतेचे आमदार आहेत. तुम्ही ज्यावेळी तुम्हाला तुमच्या पक्षाचे आमदार एका संचालकांनी सांगितलं, मी आदरणीय अजितदादांपुढे सुद्धा सांगितलं होतं की दादांनी विचारलं जेव्हा कोर्टाच्या उद्घाटनाला आले तर कोणाचं करतात संजयराव, काय काय त्रास नाही. म्हटलं हे शरददादाचे पक्षाचे काय करतात ते. म्हणजे शरदराव म्हटले, दादा सोनवणे म्हटले, अहो संजयराव तुम्ही मला सांगितलं नाही. नाही म्हटलं ठीक, हे दादांपुढे झालेलं आहे की म्हटलं त्यांचा जेव्हा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला सांगितलं असेल तेव्हा तुम्ही म्हणाल तो संजयराव त्यांना म्हणायला पाहिजे होतं की मी आल्यावर बघेल आणि सभापती संचालक मंडळ इकडे मी दाखवेल तुम्हाला आमदार म्हणून, पक्षाचं नाही, तुम्ही माझे आहेत हे त्यांनी करायला पाहिजे होतं. तसं न करता केवळ तुमच्या पक्षाचा कोण आहे संचालक आहे मार्केट कमिटीचा की ज्याला आमच्याबद्दल काय त्यांनी प्रिव्हिलेज पॉईंट काय जे आहे मी प्रेमाने सगळं वागलो, त्याच्यावर तुम्ही कॉमेंट केली की दादासुद्धा पाठीशी घालणार नाही. मी सभागृहाला तुम्हाला सांगू इच्छितो की आदरणीय अजितदादा पवार त्यांच्याबरोबर मी काम करतो. मी मार्केट कमिटी देखील तुम्ही सांगितलं पाहिजे. काही जण म्हणत होते माझी पुतीभर कागद, तुम्हाला माहिती आहे ढीगभर कागद आहेत, कपाटभर कागद आहेत, असं करू, संजय काळेला तुरुंगात घालू, कुठं काय करू, कसं करू. एक माझ्या शिवाजीराव काळेंच्या प्रतिमेला स्मरून सांगतो, आज सोमवारी शंकराला स्मरून सांगतो की मी बेकायदेशीर काम केलं.